रात्रीचा खेळ चाले अवैध वाळूचा वाळू माफियाला रोख लावण्यासाठी रात्री 2 वाजता महसूलच्या पथकाने मारला छापा। अंदाज वाळू साठा केला जप्त, पण रात्रीतून 20 ब्रास वाळूला फुटले पाय। सकाळी 2 घरकुल लाभार्थ्यांना 10 ब्रास वाळूचे वाटप करून पथक झाले मोकळे। 20 ब्रास वाळूवर कुणी मारला डल्ला आणि काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या वाळू साठा जाणीवपूर्वक का सोडला? सुट्टीचा दिवस असताना रात्री कारवाई आणि सकाळी वाटप एवढ्या जलद कामाबद्दल पथकाला पुरस्कार दिला पाहिजे। अहमदपूर तालुक्यात अवैध वाळूचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। ही वाळू नांदेड जिल्ह्यातून आणली जाते आणि ती अहमदपूर तालुक्यातील हद्दीत तिचा साठा करून ग्राहकांना विकली जाते। हा काही एक दिवसाचा नाही तर नित्याचा भाग आहे। हे वाळू माफिया सर्व यंत्रणांशी अर्थपूर्ण बोलणी करूनच हा गोरखधंदा सुरू असतो। तरी एक महिला अधिकारी आपल्या पथकासोबत रात्री 2 वाजता साठा जप्त करण्याची कारवाई करते। नक्की त्यांच्या हिमतीचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, पण पुढचा सर्व प्रकार गोंधळात टाकणारा आहे। त्यामागचे गौड बंगाल काय हा खरा प्रश्न आहे। रात्री तहसील उज्ज्वला पांगरकर यांनी धडक कारवाई केली। या ठिकाणी अंदाजे 30 ब्रास अवैध वाळूचा साठा होता आणि आज रविवार सुट्टीचा दिवस असताना सकाळी फक्त 10 ब्रास वाळू 2 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आल्याची माहिती तलाठी अमोल कासले यांनी दिली आहे। मग उरलेल्या 20 ब्रास वाळूला रात्रीतून कसे फुटले पाय? रात्रीच्या पथकाने काय केले या वाळूचे कांड, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे। आणि पंचनामा दाखल करण्याआधीच वाटप वा एवढ्या जलद गतीने काम केल्याबद्दल या अधिकारी कर्मचारी यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले पाहिजे। तर दुसरीकडे काही अंतरावर असलेल्या वाळू साठा न पकडता त्याकडे जाणीवपूर्ण दुर्लक्ष का? महसूल विभागाच्या कारवाई पक्षपात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। एकूणच अहमदपूर तालुक्यात अवैध वाळूचा धंदा बिनबोभाट सुरू असून महसूल विभागाने